1 चमचा मोहरी टाकलेला आहे, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। मी 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते या तेलामध्ये टाकलेले आहेत। ते आता आपण खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। कांदा असा खरपूस भाजलेला आहे। आता त्यामध्ये चवीनुसार थोडीशी हळद टाकलेली आहे। एक कापलेला टोमॅटो टाकत आहे। कोल्हापुरी तिखट इथे 3 चमचे मी टाकत आहे। अशा पद्धतीने सगळे आता आपण ते एकजीव करून घ्यायचं आहे। आपण मगाशी डाळ भिजत घातलेली आता ती सगळी त्या मिश्रणामध्ये घालायची आहे। त्यामध्ये थोडे पाणी घालायचे आहे व आपण ही 2 मी शेवग्याची शेंग चिरून घेतलेली ती आता आपण यामध्ये धुवून घेतलेली ती आता यामध्ये घालायची आहे। त्यानुसार यात थोडासा आता आपण गूळ टाकायचा आहे आणि हे आता आपण 20 मिनिटं तरी शिजवून घ्यायचं आहे। चवीनुसार यामध्ये आता आपण मीठ टाकायचे आहे थोडेसे। अशा प्रकारे आपली ही शेवग्याची डाळ कांदा असा छानपैकी आमटी अशी तयार माझ्या आईने केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। अशा प्रकारे माझ्या आईने छानपैकी मासळी घातलेली गावरान गवारी आणि छानपैकी कांदा डाळ शेवगा केलेला आहे। तुम्हाला कसा वाटतो हा छानपैकी सांगा मला कमेंट।